महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागाअंतर्गत ITI पास प्रशिक्षणार्थ्यांसाठी 1 वर्ष कालावधीमध्ये अप्रेंटिसशिप पदाकरिता जागा भरण्यासाठी दिनांक 7/7/2026 रोजी एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे. तर या नोटिफिकेशन अंतर्गत ITIच्या विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवार म्हणून 1 वर्ष कालावधीसाठी जॉईनिंग मिळणार आहे. तर यामध्ये कोणत्या ITI पास विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे, कोणकोणत्या ठिकाणी जागे भरल्या जाणार आहेत आणि त्यासोबतच याचे नियम आणि पात्रता काय असणार आहे, आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण ITI पास प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत अशाच प्रकारची माहिती मी डेली घेऊन येत असतो. चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड अंतर्गत या ठिकाणी जागे काढण्यात आलेले आहेत आणि हे जागा 2026 आणि 27 या द्वितीय वर्षाकरिता भरण्यात येणार आहे, ज्यांचा कालावधी 1 वर्ष नेमणुकीकरता या ठिकाणी तुम्हाला राहणार आहे. अर्ज करण्यासाठी नियम आणि महत्त्वाची माहिती जर आपण पाहिली तर ITI पास विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम तुम्हाला apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवर तुम्हाला स्वतः रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा ITI कंप्लीट झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर आपली प्रोफाईल 100% रजिस्ट्रेशन अचूकपणे करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर MSRTC डिव्हिजन नांदेड या आस्थापनेकरता तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन अप्लाय केल्याच्या नंतर जेवढं काही तुमची डिटेल्स आहे ते त्यामध्ये संपूर्ण माहिती अचूकपणे भरणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी जे तुमचे सिलेक्शन होणार आहे ते सिलेक्शन तुमचं गुणवत्तेनुसार होणार आहे, म्हणजे तुमच्या ITIच्या मार्क्सनुसार या ठिकाणी होणार आहे आणि तुमचा 1 वर्ष या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत करार होणार आहे. हा संपूर्ण करार ऑनलाईन पद्धतीनं राहणार आहे. ऑनलाईन अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जे छापील अर्ज जमा करण्यासाठी आस्थापना शाखा विभाग नियंत्रक यांचे कार्यालय असदुल्लाबाद टेकडी रिजनल वर्कशॉप समोर नांदेड तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहून दिनांक 8/7/2026 ते 28/7/2026 पर्यंत शनिवार, रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 ते संध्याकाळी 3 वाजेपर्यंत तुम्हाला हे लगेच अर्ज स्वीकारले जातील. अर्ज तुम्हाला भरायचा आहे, त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे. आता अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट आणि कोणकोणते अर्ज तुम्हाला घेऊन जायचे हे आपण पुढे पाहणारच आहोत. त्याचे संपूर्ण अर्ज दिनांक 8/7/2026 ते 28/7/2026 पर्यंत तुम्हाला सकाळी 10 ते 3 वरील दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला जाऊन प्रत्यक्ष हजर राहून सबमिट करणं गरजेचं आहे. 28/7/2026 नंतर विद्यार्थ्यांनी जर अर्ज तिथं सबमिट करायचा प्रयत्न केला तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज केल्याच्या नंतर जे तुम्हाला फीस लागणार आहे तर ती फीस पहा. अर्जाची किंमत जी आहे GST सहित ओपन कॅटेगरीसाठी 590 रुपये, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना 295 रुपये फीस इथं लागणार आहे. आणि मागासवर्गीय जेवढे का विद्यार्थी आहेत त्यांनी सक्षम प्राधिकारी तालुका दंडाधिकारी यांनी दिलेल्या नवीन सुधारित जातीच्या प्रमाणपत्राप्रमाणे जर त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्यांना तो नियम लागू राहणार आहे. अदरवाईज तुम्हाला ओपनची फीस इथं घेण्यात येणार आहे. वयोमर्यादाचा जर आपण विचार केला तर पहा, 28/7/2026 रोजी कमीत कमी वय तुमचं 15 वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त वय तुमचं 33 वर्ष असणं गरजेचं आहे. वर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिल मध्ये गव्हर्नमेंट रूल्सनुसार मागासवर्गीयांसाठी कमाल मर्यादा 5 वर्ष आहे ती शिथिलता देण्यात आलेली आहे. तसेच एकूण जागेपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांगकरिता शिकाऊ उमेदवार कायद्याअंतर्गत जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत. निवड जे होणार आहे ते ITIच्या उत्तीर्ण होऊन मिळालेल्या एकूण प्राप्त गुणांच्या टक्केवारीच्या ज्येष्ठतेनुसार या ठिकाणी तुमची निवड होणार आहे. अर्ज भरण्याच्या अगोदर हा जो PDF आहे त्याचे तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करूनच तुम्हाला अर्ज हा सबमिट करायचा आहे. या ठिकाणी तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो 1 वर्षाचा राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं नोकरीसाठी कुठलाही हक्क मागू शकणार नाही. त्यासोबतच काही नियम देण्यात आलेले आहे, तर ते नियम तुम्हाला काळजीपूर्वक अभ्यास करूनच इथं अप्लाय करायचं आहे. जाणून घेऊया कोणकोणते ट्रेड ॲप्लिकेबल आहेत आणि त्यासोबतच त्यांना मिळणारं मानधन किती राहणार आहे.
सर्वात प्रथम ट्रेड आहे मेकॅनिक मोटर व्हेइकल म्हणजेच एमएमई. या ठिकाणी 40 जागे भरल्या जाणार आहेत. यासाठी 14,666 रुपये एकूण मानधन म्हणजेच विद्यावेतन तुम्हाला इथं देण्यात येणार आहे. जे तुम्ही 1 वर्ष कालावधीसाठी प्रशिक्षण घेता दरमहा तुम्हाला 14,666 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे. शैक्षणिक पात्रतेचा जर आपण विचार केला तर शासनमान्य म्हणजेच गव्हर्नमेंट ITI मधून तुम्ही मेकॅनिक मोटर व्हेइकल म्हणजेच एमएमई हा ट्रेड 2 वर्षाचा अभ्यासक्रम पासआउट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे दुसरा ट्रेड मेकॅनिक डिझेल. मेकॅनिक डिझेलसाठी 44 जागा राहणार आहेत आणि त्यासाठी 13,037 रुपये तुम्हाला इथं विद्यावेतन मिळणार आहे. शासनमान्य ITI मधून तुम्ही मेकॅनिक डिझेल हा व्यवसाय 1 वर्ष अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे शीट मेटल वर्क. यासाठी 8 जागा राहणार आहेत. यामध्ये 13,037 रुपये तुम्हाला इथं मानधन मिळणार आहे आणि गव्हर्नमेंट ITI मधून तुम्ही शीट मेटल वर्क्स हा व्यवसाय तुम्ही 1 वर्षाचा पास असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा ट्रेड आहे ऑटो इलेक्ट्रिशियन. यामध्ये काही विद्यार्थी हे इलेक्ट्रिशियनचेही अप्लाय करलेले आहे आणि याच्या अगोदर जॉईनिंग सुद्धा त्यांना मिळालेली आहे. पण या ठिकाणी ऑटो इलेक्ट्रिशियन अशा प्रकारचं नाव इथं देण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये एकूण 5 जागे भरल्या जाणार आहेत. 13,037 रुपये तुम्हाला एकूण मानधन इथं देण्यात येणार आहे आणि ज्यामध्ये तुम्ही शासकीय ITI मधून ऑटो इलेक्ट्रिशियन हा व्यवसाय तुम्ही 2 वर्षाच्या अभ्यासक्रमांसह तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक हा ट्रेड आपला, ज्यामध्ये 6 जागे भरल्या जाणार आहेत. 13,037 रुपये मानधन मिळणार आहे. गव्हर्नमेंट ITI मधून तुम्ही वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक हा ट्रेड 1 वर्ष कालावधीचा तुम्ही पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे मेकॅनिक रेफ्रिजरेशन एअर कंडिशनर. यामध्ये 2 जागे भरल्या जाणार आहे. 14,666 मानधन तुम्हाला देण्यात येणार आहे. ज्यामध्ये गव्हर्नमेंट ITI मधून तुम्ही मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर हा व्यवसाय 2 वर्षाचा अभ्यासक्रम तुम्ही पास आउट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे पेंटर जनरल. पेंटर जनरलच्या 3 जागे भरल्या जाणार आहेत. मध्ये 14,666 रुपये मानधन तुम्हाला मिळणार आहे. ITI पेंटर जनरल तुम्ही 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे. टर्नर ट्रेडसाठी ही जागा इथं आहेत, ज्यामध्ये 2 जागे भरल्या जाणार आहेत. 14,666 रुपये एकूण मानधन तुम्हाला मिळणार आहे आणि गव्हर्नमेंट ITI मधून टर्नर ट्रेड हा 2 वर्षाचा तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी जे ट्रेड आहे ते तुम्हाला दर्शवण्यात आलेले आहे. एमएमई, मेकॅनिक डिझेल, शीट मेटल वर्क्स, ऑटो इलेक्ट्रिशियन, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर, पेंटर जनरल आणि टर्नर अशा प्रकारचे जे ट्रेड आहेत ते इथं भरल्या जाणार आहे. ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता वयोमर्यादा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दिनांक 28/7/2026 रोजी कमीत कमी वय तुमचं 15 वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त वय तुमचं 33 वर्षापेक्षा जास्त नसायला हवे. जे काही मागासवर्गीय विद्यार्थी आहेत यामध्ये 5 वर्षाची त्यांना वयामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. आता जाणून घेऊया अर्ज करण्यासोबतच तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही जे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची आपली प्रोफाईल आहे तर त्याच्या 2 प्रतीमध्ये तुम्हाला झेरॉक्स घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर MSRTC डिव्हिजन नांदेड या स्थापनेकरिता केलेला जो अर्ज आहे त्याच्याही 2 प्रती तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर जर तुम्ही कास्ट कॅटेगरी जर फॉर्म भरला असेल तर तुमच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या 2 सेटमध्ये झेरॉक्स घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यासोबतच आधार कार्ड व पॅन कार्ड घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर 10वीची सनद आणि TC तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर ITI उत्तीर्ण झालेले प्रथम सत्र, द्वितीय सत्र आणि ऑल एकत्रित मार्कशीट तुम्हाला इथे घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर ITI ची सनद प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे घेऊन जाणं गरजेचं आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया SBI या बचत खात्याला आधार सीडिंग व आधार KYC असणे आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी SBI मध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे. वरील सर्व कागदपत्रावर स्वतःचे नाव, संपूर्ण नाव म्हणजे स्पेलिंग आणि जन्मतारीख सारखीच असणे आवश्यक आहे, अन्यथा अपात्र ठरविण्यात येईल. जेवढे काही डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण तुमचं नेम, डेट ऑफ बर्थ, स्पेलिंग वगैरे करेक्ट असणं गरजेचं आहे. जर त्यामध्ये तफावत जर आढळत असेल तर तुमचा अर्ज हा बाद ठरविण्यात येणार आहे. मित्रांनो, या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड आणि नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.